नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील 3 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या आणि नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, नक्की नवीन GR आलेला आहे का? जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता नक्की कधी येणार? KYC अर्ज पडताळणी, DBT आणि आजपर्यंतची अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आहे ती म्हणजे की 3 जुलै 2026 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर करण्यात आलेला नाही आहे. तसेच योजनेच्या नियमांमध्ये किंवा लाभाच्या रकमेत कोणताही अधिकृत बदल अजून तरी करण्यात आलेला नाही आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की अनेक पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जून 2026चा 1500चा हप्ता अद्याप जमा झालेला नाही आहे. त्यामुळे अनेक महिला हप्त्याची सध्या प्रतीक्षा सर्वत्र करत आहेत. ओके, तसेच हप्ता कधी येऊ शकतो याबद्दल सांगायचं झालं तर काही वृत्तमाध्यमांमध्ये 15 ते 15 जुलै दरम्यान, ओके, 12 ते 15 जुलै दरम्यान जून महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र ही जी तारीख आहे महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे अजून तरी जाहीर केलेली नाही आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही तारीख निश्चित समजू नका तुम्ही. तरी पण मी तुम्हाला माझ्या वतीने सांगतो की 15 तारखेपर्यंत GR येऊन तुमच्या अकाउंटवर पैसे येतील या योजनेचे वितरणाचे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की KYC बद्दल. लाभार्थी महिलांची KYC आधार पडताळणी आणि अर्जांची तपासणी सध्या सुरू आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाची पुढील कारवाईसुद्धा केली जाईल. तसेच पडताळणी दरम्यान चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा पात्रतेचे निकष पूर्ण न करणारे अर्जसुद्धा वगळले जात आहेत. त्यामुळे केवळ पात्र महिलांनाच तुम्ही योजनेचा लाभ मिळणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे जर तुमचं आधार कार्डावरील नाव, बँक खात्यातील थोडंसं नाव असं काही थोडंसं जरी बदल असेल तर तुम्ही तो नीट करून घ्या, अपडेट करून घ्या. ओके, तसेच आता नंतरची अपडेट म्हणजे की 1500चा जो हप्ता आहे तो आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यातच DBT पद्धतीने जमा केला जाणार आहे. त्यामुळे आधार आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का ते तुम्ही एकदा तपासून घ्या. ओके, आणि 3 जुलै 2026 पर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा करण्याची अधिकृत तारीख, नवीन GR किंवा विशेष निधीबाबत महाराष्ट्र शासनाकडून अजून तरी कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवा आणि अप्रमाणित संदेशांवर तुम्ही काही जास्त विश्वास ठेवू नका. फक्त महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत घोषणेलाच तुम्ही प्राधान्य द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर पात्र महिलांपर्यंत नक्की शेअर करा. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या सरकारी योजनांची अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.